माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रक्रियाला असू द्या किंवा कशाला असू द्या, तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ शकता। नाही, लेखी स्वरूपात पण तुम्ही प्रक्रिया चुकीची करायला लागलाय ना। चुकीची प्रक्रिया राबवताय आपण। एक तर राज्य निवडणूक आयोग म्हणून कोणी नाही असं सांगताय, तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करा म्हणताय। राज करून आम्ही ते 19 तारखेला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीने ते पब्लिश केले जाईल। 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर कुठली हरकत जर असेल ते लेखी स्वरूपात आमच्याकडे दिली जाईल। त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये ही ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण ऑफिशियली लेखी स्वरूपात घेऊ शकतो। साहेब, आमचा या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे। तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही, आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे। तुम्ही जे नियम सांगताय की एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता? 24 नंबर प्रभागात SC पुरुष झाला, त्याच्यानंतर ST महिला थेट निघाली तिथं, आणि परत 24 नंबर प्रभागात OBC महिला थेट कशी काढू शकता आपण? बरं, ती एकाच प्रभागात का निघू शकते? आम्हाला OBC महिला पुरुष याचा वाद नाही आहे। सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी 24 नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही? ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे। आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असेल एकच थेट काढली पाहिजे ना। एका प्रभागात 2-2 थेट महिला कसा काढता तुम्ही? बरं, आम्हाला त्या OBCच्या आरक्षणाबद्दल नाही, ते OBCचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठं तर पुरुष होईल त्याबद्दल नाही, ओपन व्हावा का हे नाही। आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची, ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची। तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही। प्रक्रियाला असू द्या किंवा कशाला असू द्या, तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ शकता। नाही, लेखी स्वरूपात पण तुम्ही प्रक्रिया चुकीची करायला लागलाय ना। चुकीची प्रक्रिया राबवताय आपण। एक तर राज्य निवडणूक आयोग म्हणून कोणी नाही असं सांगताय, तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करा म्हणताय। आपण निवडणूक आयोगाचं इथं कोणी नाहीये, इथं राज्य निवडणूक आयोग लेखी स्वरूपात पत्रव्यवहार आलेला आहे, त्यानुसार आपण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत नाही का होत? राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला प्राधिकृत केले, राज्य निवडणूक आयोगाने काय लेखी स्वरूपात निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ही प्रक्रिया होत आहे। राज्य निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं बसलात ना, मग राज्य निवडणूक आयोग म्हणून लेखी स्वरूपाची सूचना दिलेली आहे, त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत। त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि राज्य निवडणूक आयोगाकडे संपर्क करतो। आमच्या या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे। प्रक्रियेवर असू शकतं किंवा आमची सोडती पण ऑब्जेक्शन, कुठल्याही प्रक्रिया पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली। त्याच्यामध्ये मी काय तुमचं पुन्हा तुम्हाला विनंती करेन की तुमचं जे काय म्हणणं तो प्रक्रियाला असू द्या किंवा कशाला असू द्या, तुम्ही याला लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि त्या आयोगाकडे सादर करू। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।